नमस्कार मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क. आज मी तुम्हाला 5 सप्टेंबरची आजची लाईव्ह मार्केटची बँक निफ्टीची मुवमेंट एक्सप्लेन करणार आहे. त्याआधी मी 3 सप्टेंबरला बँक निफ्टी लाईव्ह मार्केटमध्ये एक्सप्लेन केलेली, तर त्याची काय मुवमेंट झाली ती मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. राईट, मी 3 सप्टेंबरला बँक निफ्टी या ट्रेडमध्ये या झोनमध्ये ट्रेड करत होती. तर मी 3 सप्टेंबरलाच 1:30च्या सुमारास मी बोललेलो की हा जर बँक निफ्टीचा 51,503 चा जर रेजिस्टन्स बँक निफ्टी ब्रेक करत जाईल 330च्या आधी, तर तुम्ही एक स्ट्रॉंग बाईंग बघू शकता 3 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबर पर्यंत. आणि एक्झॅक्टली 2:30च्या नंतर बँक निफ्टीने 51,503 चा रेजिस्टन्स ब्रेक करून डिरेक्टली एक बँक निफ्टीचा 51,749 चा हाय मारला. राईट, आणि मी पण एक्झॅक्टली सेम बोललेलो की 503 चा जर बँक निफ्टी सपोर्ट रेजिस्टन्स ब्रेक करत असेल तर वरती तुम्ही एक 200 ते 250 पॉईंटची म्हणजे 200 to 250 पॉईंटची एक अपसाइड रॅली एक्सपेक्ट करू शकता. आणि एक्झॅक्टली बँक निफ्टीने 51,700 राईट. त्यानंतर नेक्स्ट डे 4 सप्टेंबरला एक गॅप डाऊन ओपनिंग झाली आणि गॅप डाऊन ओपनिंग नंतर एक अपसाइड स्मॉल रॅली दिसण्यात आली. त्यात पण मार्केट म्हणता येईल बँक निफ्टी आपल्याला एक रेंज बाउंड टू पॉझिटिव्ह मुवमेंट बँक निफ्टीमध्ये दिसण्यात आली 4 सप्टेंबरला. आज आपण बँक निफ्टीची 5 सप्टेंबरची एक लाईव्ह मार्केटची मुवमेंट काय एक्सपेक्ट करू शकतो, आज आता 1 वाजल्यानंतर आपण बँक निफ्टीमध्ये काय मुवमेंट एक्सपेक्ट करू शकतो. तर तुम्ही बघत असाल की आता 1च्या सुमारास 1:30च्या सुमारास बँक निफ्टी 51,460 to 51,500 च्या रेंजमध्ये ट्रेड करत आहे. बँक निफ्टीची एक गॅप अप ओपनिंग झाली 5 सप्टेंबरला आणि गॅप अप ओपनिंग नंतर बँक निफ्टीमध्ये एक डाऊनसाइड मुवमेंट दिसण्यात आली. आणि फ्रॉम 11:15 नंतर एक बँक निफ्टीमध्ये पण फ्लॅट मुवमेंट आपण बघत आहोत. बँक निफ्टीमध्ये जर आता आपण डिस्कस करू बँक निफ्टीच्या बाईंग लेवल्स काय राहतील. बँक निफ्टीमध्ये जर आपण बाईंग एक्सपेक्ट केली तर बाईंगचे आपले टार्गेट्स काय राहतील. जर बँक निफ्टीमध्ये आपण सेलिंग एक्सपेक्ट केली, बँक निफ्टीने आपला सपोर्ट ब्रेक केला, तर सपोर्ट ब्रेक केल्यानंतर आपले सेलिंगमध्ये टार्गेट्स काय राहतील हे आपण एक्सपेक्ट करू. मी बाईंगच्या लेवल्स आणि सेलिंगच्या लेवल्स एक फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पने काढलेले आहेत. राईट, जर बँक निफ्टीमध्ये बाईंग 51,661 च्या वरती आपण एक्सपेक्ट करू शकतो की 51,661 पर्यंत बँक निफ्टी एक ट्रेडिंग रेंजमध्येच फिरत राहील. जर बँक निफ्टी 51,661 म्हणजे ही जर लेवल ब्रेक करत असेल तर आपण एक बँक निफ्टीमध्ये अपसाइड टार्गेट एक्सपेक्ट करू शकतो 100 ते 150 पॉईंटचं. बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट राहील 51,826 अप्रॉक्स 150 पॉईंटचं टार्गेट आहे. आणि जर बँक निफ्टीने तो पण रेजिस्टन्स ब्रेक केला तर आपलं बँक निफ्टीमध्ये सेकंड टार्गेट राहील 51,948. बँक निफ्टी आपण इथपर्यंत एक्सपेक्ट करू शकतो 330 टू नेक्स्ट डे 6 सप्टेंबर पर्यंत. राईट, जर बँक निफ्टी 51,540 चं ब्रेक करते, राईट नाव बँक निफ्टी 51,460 चालू आहे. जर बँक निफ्टी एक अपसाइड मुवमेंट देऊन 51,540 पर्यंत जाऊन जर रेंज बाउंड फिरत असेल तर तुम्ही 51,540 ला सेलिंग प्रेशर जर येत असेल तर 540 ला सेल करून बँक निफ्टीचा पहिला टार्गेट तुम्ही 51,452 एक्सपेक्ट करू शकता. आणि जर 452 हा पण एक स्ट्रॉंग सपोर्ट जर ब्रेक केला आणि राईट नाव जर 460 आता पण ऑलमोस्ट सपोर्टवर चालू आहे, जरी हा 452 सपोर्ट ब्रेक करतोय तर तुम्ही बँक निफ्टीचं सेकंड टार्गेट 51,353 एक्सपेक्ट करू शकता. जर इकडनंच 460 नंतर जर 452 ब्रेक करतोय तर बँक निफ्टीचं 353 डायरेक्ट फर्स्ट टार्गेट राहील. जर बँक निफ्टी एक अपसाइड स्मॉल मुवमेंट देते आहे आणि इकडे कन्सॉलिडेट होते आहे 51,540 ला, तर इकडे सेल करून तुम्ही पहिलं टार्गेट 51,450 ठेवून सेकंड टार्गेट 51,353 ठेवू शकता. राईट, जर तुम्ही बँक निफ्टी 51,661 च्या वरती गेलं तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही 51,580 चा स्टॉप लॉस मेंटेन करू शकता, जो की या रेंजला येईल ऑलमोस्ट 80 to 100 पॉईंटचा स्टॉप लॉस राहील. आणि जर बँक निफ्टी खाली डाऊनसाइड मुवमेंट देते अप्रॉक्स 540 ला जाऊन जर तुम्ही सेल करत असाल तर बँक निफ्टीमध्ये स्टॉप लॉस राहील आपला 51,625 चा, तो पण ऑलमोस्ट 100 to 120 पॉईंटचा राहील. एक ओव्हरऑल जर तुम्ही 22 ऑगस्ट पासून जर तुम्ही बँक निफ्टी बघत असाल तर बँक निफ्टीमध्ये एक अपसाइड टू रेंज बाउंड मुवमेंट आपण बघत आहोत. बँक निफ्टी एका झोन मध्ये कंटिन्यू ट्रेड करते फ्रॉम लास्ट 15 to 20 डेज. राईट, आपल्याला 3 सप्टेंबरच्या डे एंडला एक स्ट्रॉंग अपसाइड मुवमेंट दिसत झालेली, ज्याने आपण एक प्रेडिक्ट पण केलं की जर ही मुवमेंट कंटिन्यू जर या झोनच्या वरती ट्रेड करत राहिली 4 सप्टेंबरला तर आपण एक बँक निफ्टीमध्ये स्ट्रॉंग अपसाइड रॅली एक्सपेक्ट करू शकतो. पण नेक्स्ट डेच बँक निफ्टीने गॅप डाऊन ओपनिंग दिली आणि एक गॅप डाऊन ओपनिंग देऊन कंटिन्यू मार्केट परत अपसाइड रेंज मध्ये चाललेलं आहे. मग तेच आपण कंटिन्यू बघत राहिलो तर 51,661 च्या वरती गेली तर आपल्याला परत ब्रेकआउट बघण्यात मिळेल, बँक निफ्टी परत बुलिश होऊन जाईल. आणि जर बँक निफ्टी हीच लेवल जर कंटिन्यू करत राहील तर आपल्याला एक 353 पर्यंत एक डाऊन साइड रॅली
एक्सपेक्ट करू शकतो. असेच मी डेली व्हिडिओ पोस्ट करत राहतो लाईव्ह मार्केटमध्ये, निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये, की तुम्ही निफ्टीमध्ये काय लेवल्स एक्सपेक्ट करू शकता तुम्ही ट्रेडिंग करताना, आणि तुम्ही बँक निफ्टीमध्ये काय लेवल्स एक्सपेक्ट करू शकता ट्रेडिंग करताना. राईट. सो जर तुम्हाला माझा कंटेंट आवडत असेल, माझं अनालिसिस आवडत असेल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला फॉलो करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. राईट. मी अशा डेली लाईव्ह मार्केटमध्ये व्हिडिओज पोस्ट करत असतो टेक्निकल लेवल्सच्या, आणि मी आफ्टर 3:30 पण आफ्टर 3:30 पण तुम्ही नेक्स्ट साठी काही एक्सपेक्टेशन ठेवू शकता मार्केटमध्ये, त्या सुद्धा व्हिडिओ पोस्ट करत असतो. तर तुम्हाला जर आवडत असेल माझ्या चॅनल, जर तुम्हाला माझा कंटेंट आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. माझं नाव यश गणेश परब. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.